And performer of the year award goes to अंजली. वा वा वा, काय ड्रामा झालाय आज, कमाल. काय काळजी करत होते सगळे माझी. आणि ती सई, तिला तर कोणी ढुंकून पण बघितलं नाही, देवांशने पण नाही. आणि देवांशला तर सगळ्यांसमोर माझ्यामुळे माफी पण मागायला लागली. मला ना एक गोष्ट कळली नाही की ती कुंडी पडली कशी. माझ्यामुळे. म्हणजे तुझी ही जी काही बडबड सुरू आहे ना इथे एकट्याने, ती जरा बंद कर. डोक्यावर पडलीस असं वाटतं. हे असं बडबड करताना कोणी ऐकलं ना तर तुला खरंच वेडं समजतील. मॅम, मी वेडी नाही. एक मिनिट, तुमच्यामुळे कुंडी पडली म्हणजे तुम्ही माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. मॅम, मी खरंच. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. मेली नाहीस ना. हो, पण मेली असते खरंच. मग खरंच ते मला सांगायचं तरी ना मॅम. मी किती हॅपी वाईब मध्ये डान्स करत होते हो खाली, आणि तुम्ही डायरेक्ट ती कुंडी पडली. किती घाबरले माहिती. मी ती कुंडी चुकून माझ्या डोक्यावरच पडली असते तर थोडीशी अक्कल आली असते तुला. हे बघा मॅम, तू आवाज. मॅम, मला सांगायचं तरी ना तुम्ही असं प्लॅनिंग करताय. तरी काय झालं असतं. नाचतेस, बागडतेस, ओव्हर ऍक्टिंग करतेस, सगळं सुरूच आहे ना. मी थांबलंय का त्यातलं. नशीब म्हण, माझ्यामुळे वाचलीयस तू. म्हणजे हे नसते प्रॉब्लेम करून ठेवतेस आणि मग ते मला निस्तरावे लागतात. धर. काय आहे हे. हो, पण मॅम, मी हे ना. तुझं एकदा काय कौतुक केलं, डोक्यावरच बसलीस ग माझ्या. हा, किती केअरलेसपणा आहे ग तुझा. जरा अक्कल वापरत जा की. नशीब म्हण, ऐनवेळी मी सगळा गेम पलटवला. त्या सईला फ्रेम केलं म्हणून. नाहीतर या तुझ्या केअरलेसपणामुळे ना आज तुला घराबाहेर काढलं असतं. साधं डोकं वापरता येत नाही का तुला. ठीक आहे ना मॅम, म्हणजे सॉरी ना. तर मी पण माणूसच आहे ना. झाली माझ्याकडून एक चूक. पण मॅम, काय डोकं लावलंय हो तुम्ही. ऑसम एकदम. म्हणजे त्या सईची काय जिरवली हो तुम्ही एकदम. अगं जरा आराम कर. हे बघ, तुला लागलंय की नाही, तू जरा आराम कर. हा, बघ ना मी तिला म्हणते आराम कर तर ऐकतच नाहीये. म्हणे वहिनीला मदत करायला जाते. सांग ना तिला. नाही अंजली, आज तू बिलकुल कामं करणार नाहीयेस. आज तू फक्त आराम करायचास. आत्या, मी आहे काळजी घ्यायला. गुड, व्हेरी गुड. आणि काही लागलं तर मला सांगा. हा, हो. काळजी घे ग आणि आराम कर. किती चांगली आहे ना आत्या. लग्न झाल्यापासून फक्त आत्या सपोर्ट करते आपल्याला. व्हेरी ट्रू. बरं चल, तू उठ, आवरून घे आणि आराम कर. अरे ठीक आहे ओंकार, मी इतके दमले नाहीये. नाही चल उठ, फ्रेश होऊन ये अंजली पटकन आणि आराम कर. चल. अरे आम्ही टेरेसवर जाऊन आलोय. टेरेसवर कोणी नाहीये, कोणी मित्र वगैरे नाहीये. आजपर्यंत ना मी खूप शांतपणे बोलत आलोय बाबा, पण वहिनीची मनमानी ना थांबलेली नाहीये. ती अजून पण अंजलीला त्रास देतीये आणि आज तर चक्क जीवावर उठले तिच्या. मला बहिणी घरात नकोय आता. मी पोलिसांना फोन करतोय. ओमी, बस झाला आता सहन होणार नाही मला. ओमी, अरे प्रॉमिस करतो तुला, इथून पुढे तुझ्या अंजलीला सईनमुळे कुठलाच त्रास होणार नाही. सई, आवरलं ना तुम्ही? जा फ्रेश होऊन जा पटकन. सई,
अरे सई शांत. काही बोलू नका माझ्याशी. जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा गप्प बसला होतात. इतरांचं जाऊ द्या, पण तुम्ही बोलायला हवं होता ना. खरंच तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये? सई. एकदा जरी बोलला असतात ना देवांश तुम्ही की सई असं कधी करणार नाही, ते कोणाच्या जीवावर उठणार नाही, ते खरंच मला चांगलं वाटलं असतं. पण नाही, उलट तुम्ही माझ्या बाजूने ग्वाही देऊन आलात की अंजलीला माझ्यामुळे त्रास होणार नाही. माझ्यामुळे मी खरंच त्रास देते तिला. नाही, का नाही बोललात त्यावेळेस माझ्या बाजूने? म्हणजे खरंच तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना? ऑफकोर्स असं नाहीये सई, अजिबात नाहीये. पण पण ओमी किती हायपर झाला होता, किती चिडला होता तो. पोलिसांना वगैरे इन्व्हॉल्व करायचं बोलत होता, बघितलं ना तुम्ही. आता यावर जर मी काही म्हणालो असतो तो आणखी चिडला असता, भांडण झालं असतं. आणि रोज रोज काय भांडणच करायचंय का आपल्याला? मला ना फक्त सिच्युएशन डिफ्यूज करायची होती म्हणून मी तसं केलं सई, बाकी काहीच कारण नव्हतं. हे फक्त कारण झालं देवांश. इतर वेळेची गोष्ट वेगळी असते. आज कोणाचा तरी जीव गेला असता. एकतर माझीच माणसं माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होती. त्यात तुमची नजर तर इतकी टोचली ना मला, त्यात फक्त अविश्वास दिसत होता मला. आय नो तुम्ही खूप हर्ट झाला आहात, पण मला त्या सिच्युएशन मध्ये जे बरं वाटलं ते मी केलं. आणि मला असं वाटलं होतं की तुम्ही मला समजून घ्याल. पण बरोबर आहे, प्रत्येक वेळेस मी समजूनच घेते ना. कधी कधी असं वाटतं माझं अख्खं आयुष्य ना समजून घेण्यातच जाणार आहे. फक्त ना आता त्या क्षणाची ना वाट बघते मी. एवढंच राहिलंय माझ्या हातात. मला नाही बोलायचं प्लीज सई. आय एम रिअली व्हेरी सॉरी सई, पण कधी कधी ना आपल्या जवळच्या व्यक्तीला प्रोटेक्ट करण्यासाठी एक पाऊल मागे यावं लागतं. प्लीज रागवू नका माझ्यावर. माझा पूर्ण विश्वास आहे हो तुमच्यावर. प्लीज हॅव सम पेशन्स. मला माहितीये मी जे काही करतोय ते करेक्ट करतोय, आणि मी लवकरच तुम्ही निर्दोष आहात हे सुद्धा प्रूव्ह करून दाखवेन सगळ्यांना. बस थोडा विश्वास ठेवा माझ्यावर. थँक्यू. गरज नाहीये, मी माझं वाढून घेऊ शकतो. मला चालेल थोडी माझी. आई सई तुम्ही पण बसा ना जेवायला, काय प्रॉब्लेम आहे? चला बसा. आईना बसू द्यात, मी नंतर बसेन. मी पण नंतर जेवते.